विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांकडून फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भिंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्याकडून अर्ज दाखल। राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तटकरे, भुजबळ यांची उपस्थिती, दादांचा वादा पाळल्याची सिद्दीकींची प्रतिक्रिया। टीएमसी 226 जागांचा आकडा पार करेल। पश्चिम बंगालमध्ये माटी मानुषचं सरकार बनवणार। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून विश्वास व्यक्त। अशोक करातला 8व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी नाकारली। एसआयटी आणि सरकारी वकिलांनी केलेली कोठडीची मागणी फेटाळली। अशोक करातला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी। करात प्रकरणानंतर राज्यात 14 भोंदू बाबांच्या विरोधात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये 3, मुंबईत 4 गुन्हे दाखल। दैवी अवतार असल्याचं सांगत महिलांवर अत्याचाराच्या घटना उघड झाल्या। विदर्भात 2 उष्णतेची लाट कायम, तर 2 मे पासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली यांना येलो अलर्ट जारी। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला। हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईत पुढील 4 दिवस तापमान 35 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता।